नमस्कार मित्रांनो, आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता मुलांना सर्व सत्य समजले आणि ह्या सगळ्या गोष्टी विद्याधरणीच केलेल्या आहेत हे सुद्धा सत्य आनंदी समोर आलेलं आहे. आणि आनंदी समोर हे सर्व सत्य आल्यानंतर आता मात्र आनंदीने ह्या विद्याधरला चांगलाच धडा शिकवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. तर आता सुरुवातीपासून आपण मालिकेमध्ये पाहूयात की इथे आता मुलं म्हणत असतात की तुम्हाला अवॉर्ड मिळालेला आहे, पण आज ना आम्ही तुमच्यासाठी एक खूप जास्त आनंदाची गोष्ट केलेली आहे. आता आमच्यासाठी काय आनंदाची गोष्ट केलेली असेल असा प्रश्नसुद्धा इथे आता हिला पडलेला असतो. आणि त्यानंतर मात्र लगेचच मुलं म्हणत असतात, आम्ही ना आज तुमच्यासाठी सुद्धा एक फॅमिली ट्री अरेंज केला आहे. कारण तुम्हाला अवॉर्ड मिळालेला आहे ना, मग तुम्हाला अवॉर्ड मिळाला आहे म्हणून आम्हालासुद्धा तेवढाच आनंद झाला आहे. आणि म्हणून आम्हीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी इथे तुमच्याकरिता केलेल्या आहेत. असं म्हटल्याबरोबर आता मिताली मात्र त्या फॅमिली ट्रीवरचा कपडा बाजूला करते आणि फॅमिली ट्रीवरचा कपडा बाजूला केल्यानंतर ती दाखवत असते. तेव्हा इथे युगंधर म्हणत असतो, वा 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 वा, खरं पाहायला गेलं ना तर किती सुंदर तुम्ही इथे हे फॅमिली ट्री बनवलेला आहे. मला तर हे प्रचंड आवडलं आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि त्यावेळेला मिताली म्हणत असते, हो आवडलं ना, मग आम्ही तुमच्यासाठीच हे बनवलेलं आहे असं सुद्धा ती बोलू लागलेली असते. पण तेवढ्यातच आता ती केरोसिनचा कॅन्ड हातामध्ये घेते आणि केरोसिनचा कॅन्ड हातामध्ये घेतल्यानंतर लगेचच त्याच्यावरती केरोसिन वतायला लागलेले असते. मग आता मात्र इकडे ही शिल्पा म्हणू लागते की अगं मिताली, तू हे काय करतेस आणि त्याचबरोबर त्यावरती केरोसिन का ओतायला लागलेले आहेस? अगं वेड लागले का तुला अशा पद्धतीने वागायला? वेडी आहेस का तू? आणि हे सगळं का बरं करत आहेस असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा ती म्हणत असते, कारण हेच सरप्राईज आहे मिस्टर निंबाळकरांचं. त्यांना सरप्राईजेस फार आवडतात ना, आणि म्हणूनच आम्हीसुद्धा एक त्यांच्याकरिता इकडे एक सरप्राईज देत आहोत असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि हे सगळं काय आहे असं विचारल्याबरोबर आता मात्र ती म्हणत असते, अगं हे असं करू नये. आणि तेव्हा इथे ती म्हणत असते, अगं असं करू नये म्हणजे? कारण इथे आता लगेचच जो काही पृथ्वी आहे, पृथ्वीने एक माचीस घेतलेलं असतं आणि माचीस सोडलेलं असतं. तेव्हा मात्र आनंदी आता विचार करू लागते, हा तर माचीसचा आवाज आहे, मग हा नेमकं काय करायला लागलेला आहे? हा माचीस पेटवत आहे का? असा विचार आता ती करू लागते. आणि असा विचार केल्याबरोबर लगेचच आनंदी म्हणत असते, काय करताय तुम्ही? मग आता त्या फॅमिली ट्रीला आग लावण्यात येते. मग लगेचच युगंधर म्हणत असतो, काय केलं आहे हे तुम्ही? काय पोरखेळ चालवलेला आहे तुम्ही? हे अशा पद्धतीने का करताय आणि का ह्याला आग लावलेली आहे? मग आग का लावलेली आहे असं विचारल्याबरोबर इकडे तो म्हणत असतो, हो कारण हे तुम्हाला आम्ही सरप्राईज देणार आहोत ना, मग याच्यापेक्षा अजून कोणतं आणि कसलं सरप्राईज असू शकतं? हेच तुमच्यासाठी सरप्राईज आहे असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्याचबरोबर आता मात्र इकडे हे तिघेही मुलं फार जास्त भडकलेले असतात. आणि फार जास्त भडकल्यानंतर आता लगेचच इथे ती म्हणत असते, मात्र इथे शिल्पा म्हणू लागते, हे सगळं काही काय आहे? अशा पद्धतीने का वागताय तुम्ही मुलांनो? तेव्हा मात्र आता पृथ्वी म्हणत असतो, कारण हे तर युगंधर निंबाळकरांसाठी सरप्राईज आहे ना. युगंधर निंबाळकरांना सरप्राईजेस द्यायला फार आवडतं. मग हे सरप्राईज त्यांच्यासाठीच आहे. काय झालं, आवडलं नाही आहे का तुम्हाला हे सरप्राईज? आता मात्र आनंदी म्हणत असते, असं का बोलतोयस तू पृथ्वी? काय झालेलं आहे? तेव्हा मात्र आता पृथ्वी म्हणत असतो, कारण तो अवॉर्ड फंक्शन आम्ही पाहिला आहे. तुम्ही आम्हाला इथे फसवलेलं आहे. तुम्ही का फसवलं आहे आम्हाला? तुम्ही आमच्या आईला विसरून ह्या आनंदीसोबत लग्न केलं आहे. आनंदी तुमची पत्नी आहे, हे सत्य खरे आहे की नाही असा प्रश्न आता पृथ्वीने विचारलेला असतो. तेव्हा मात्र आनंदी म्हणत असते, पृथ्वी असं काय करतोयस? त्या दिवशी जी चिठ्ठी मी तुला दिली होती त्या चिठ्ठीमध्ये मी स्पष्टपणे लिहिलं होतं,
आणि स्पष्टपणे तुला सांगितलं होतं की मी आणि मालक साहेबांनी आम्ही दोघांनीसुद्धा लग्न केलं आहे. आमचं नवरा बायकोचं नातं आहे. आणि त्या दिवशी मात्र तू हे मान्य केलं होतंस की मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे तुमचं नातं स्वीकारायला. मग तू आज असं का बोलतोयस? काय झालेलं आहे पृथ्वी? तेव्हा मात्र पृथ्वी म्हणत असतो, 1 मिनिट, मला अशी कोणतीही चिठ्ठी मिळाली नाही आणि मी अशा कोणत्याही चिठ्ठीला इथे हो म्हटलो नाही आहे. कारण तू जी चिठ्ठी मला दिली होतीस त्या चिठ्ठीमध्ये तू असं लिहिलं होतंस की मी नोकर आहे, तुम्ही मालक आहात आणि त्यामुळे मला तुमच्यासोबत मैत्री करायला योग्य वाटत नाही. त्यामुळे मी हे घर सोडून निघून जाते. आणि तेव्हा मात्र इकडे आता तो म्हणत असतो, हे फार चुकीचं आहे. अशी चिठ्ठी मला भेटली होती आणि त्यानंतर मी तुला सांगितलं होतं की मला तू मैत्रीण म्हणून पाहिजेस आणि ह्याच घरामध्ये राहा. असं म्हणून आता शिल्पाने तो ट्री इथे विजवायला लावलेला असतो आणि त्यानंतर मात्र पृथ्वीच्या हातामध्ये असलेला त्या अवॉर्ड फंक्शनचा व्हिडिओ तो युगंधरला दाखवत असतो आणि म्हणत असतो, हेच आहे का तुमचं आमच्या आईवर असलेलं प्रेम? तुम्ही आमच्या आईशी एकनिष्ठ राहू शकला नाही तर तुम्ही तिच्या मुलाशी काय एकनिष्ठ राहाल? तुम्ही आम्हाला फसवलंय. युगंधर निंबाळकर, तुम्ही आनंदीसोबत लग्न केलंय. ह्या आनंदीने सुद्धा इथे आमचा विश्वासघात केला आहे आणि तुम्ही सुद्धा आम्हाला फसवण्याचं काम केलं आहे. आमच्यासोबत असं का वागलात तुम्ही? बोला युगंधर निंबाळकर, बोला. असं काय झालं की तुम्ही या आनंदीसोबत लग्न केलं आहे? ह्या आनंदीने सुद्धा आम्हाला फसवलं आहे आणि तुम्हीसुद्धा आमची फसवणूकच केली आहे, अशा स्पष्ट भाषेमध्ये आता तो बोलू लागलेला असतो. त्यानंतर मात्र शिल्पा म्हणत असते, हे बघ पृथ्वी, जरा शांत हो. आता मात्र पृथ्वी कोणाचंच काही ऐकून घ्यायच्या मनस्थितीमध्ये नसतो. तो म्हणत असतो, आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही आहे. तुम्ही आमची फसवणूक केली आणि तुम्ही केलेली फसवणूक अजिबात आम्हाला इकडे मान्य नाही आहे. तुम्ही आम्हाला अंधारात ठेवलं आहे. अहो, आमची अंथरुणात खेळत होती, तिला बघायचं सोडून तुम्ही मात्र फॅक्टरीमध्ये नोटा मोजत होतात. ह्या धोकेबाज आनंदीने इथे तुमच्याशी लग्न करून आमचासुद्धा विश्वासघात केला आहे. का केलं तसं तुम्ही? तेव्हा पुन्हा एकदा शिल्पा म्हणत असते, अरे तेच तर आम्ही तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुला सगळं आनंदीने तर सांगितलं होतं. आनंदी पुन्हा म्हणत असते, हो पृथ्वी, असं काय करतोयस? हे बघ, मी स्पष्ट शब्दामध्ये तुला इथे सर्व गोष्टी सांगितल्या होत्या आणि तुला हेही सांगितलं होतं की माझं आणि मालक साहेबांचं लग्न झालं आहे. तू असं काय करतोयस? तेव्हा विद्याधर म्हणत असतो, असं काय करतोयस म्हणजे? अगं, जे आहे तेच तो करतोय. कारण तुला माहीतच नाही आहे, ती चिठ्ठी मी बदलली आणि त्या चिठ्ठीच्या जागी मी माझी चिठ्ठी ठेवली. आता मात्र आनंदी, मी त्याच दिवशी ठरवलं होतं की तुझ्या आयुष्यात मी वादळ आणणार म्हणून आणि म्हणूनच मी ती चिठ्ठी बदलली होती. पण तुला कुठे माहिती की मी ती चिठ्ठी बदलली आणि मी ती चिठ्ठी बदलून एवढं सगळं काही केलं. अगं, हा विद्याधरचा डाव होता गं आणि त्या विद्याधरने टाकलेल्या डावामध्ये तू बरोबर फसली होतीस आनंदी. ह्या गोष्टी तुलासुद्धा माहिती नाही, पण मला मात्र बरोबर माहिती होत्या. आता पुन्हा आनंदी म्हणू लागते, हे बघ पृथ्वी, तुझा काहीतरी गैरसमज होतो आहे. मला चांगलं आणि स्पष्ट शब्दामध्ये आठवतं आहे की मी काय केलं होतं आणि त्याचबरोबर त्या चिठ्ठीमध्ये सुद्धा मी स्पष्टपणे असं लिहिलं होतं की माझं आणि मालक साहेबांचं लग्न झालं आहे. हे बघ, तू अजूनही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार अशा पद्धतीने करणं सोडून दे. हे बघ, तुला काहीतरी चुकीचा गैरसमज झाला आहे. तू तर बोलूच नकोस आनंदी. मला तर तुझ्याशी काहीच बोलायचं नाही आहे. तू माझ्याशी एक अक्षरसुद्धा बोलणार नाही आहे, समजलं? कारण मी तुला कोणी मानतच नाही आहे. तू एक नंबरची धोकेबाज आहेस आणि तू एक नंबरची धोकेबाज असल्यामुळे मला अशा मुलीशी काहीही बोलायचं नाही, अशा स्पष्ट शब्दामध्ये आता इथे तो बोलत असतो. तेव्हा मात्र ती म्हणत असते, हे बघ, असं काही करू नकोस. मी काय सांगते ते एकदा तू ऐकून घे. हे बघ, मी तुला त्या चिठ्ठीमध्ये स्पष्ट लिहून सांगितलं होतं. तेव्हा तो म्हणत असतो, आनंदी, मी तुला सांगितलं ना की मला काय कळलं आहे आणि काय नाही ते.
त्यामुळे आता मात्र तू ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच माझ्याशी बोलू नकोस. आता पुन्हा एकदा तो भडकलेला असतो. आनंदी पुन्हा त्याला म्हणत असते, अरे पण असं का? मी तुला सांगते ना की मी काय सांगितलं होतं आणि काय नाही ते, आणि त्यामुळे तू माझं ऐकून तरी घे. आता मात्र इकडे धनश्रीला विद्याधरवर संशय येऊ लागतो आणि तिला असं वाटू लागतं की ह्या माणसाने ह्या सगळ्या गोष्टी केल्यात, म्हणजे ह्या विद्याधरनेच ती त्या दिवशीची चिठ्ठी बदलली आणि आज मात्र ह्या शेकोटीवर शेकत बसला आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलू लागलेली असते. तेव्हा मात्र आता मितालीला राग येतो. मिताली पुढे येते आणि म्हणत असते, एक मिनटं, मला ना तुझं काही ऐकूनच घ्यायचं नाही आनंदी. मुळात तू आहेस कोण गं आम्ही तुझं ऐकून घ्यायला? बोल ना, तुझा काय संबंध आहे ह्या सगळ्या गोष्टीशी? अगं तुझ्यावर आम्ही विश्वास ठेवला होता आणि तुझ्यावर विश्वास ठेवून तू आमच्यासोबत अशा पद्धतीने वागलीस. तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची? बोल, सांग. तू आमच्या बाबासोबत लग्न केलंयस? धोकेबाज आहेस तू एक नंबरची आनंदी. असं पुन्हा पुन्हा आता इकडे ती बोलत असते. त्यानंतर मात्र इकडे आता लगेचच हा जो काही पृथ्वी आहे तो पृथ्वी माई आणि सोबतच बापू ह्यांनासुद्धा म्हणत असतो की तुम्ही फार चुकीचं वागलत आमच्यासोबत. तुम्ही सर्वांनी आम्हाला अंधारामध्ये ठेवलं आहे आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला अंधारामध्ये ठेवल्यानंतर इथे एक फॅमिली म्हणून तुम्ही हरलेला आहात. त्याचबरोबर तुम्हीच आम्हाला नेहमी सांगता ना की असं करायचं नाही तसं करायचं नाही म्हणून. मग आज मात्र तुम्ही इथे काय केलेलं आहे? का असं केलं तुम्ही? का आमच्या इथे भावनांशी खेळलात? का आम्हाला सर्व सत्य तुम्ही सांगितलं नाही? तुम्हाला असं वाटलं का की ह्या सगळ्या गोष्टी जर आम्हाला समजल्या तर काय होईल म्हणून? नाही नाही, तुम्ही फार चुकीचं वागलात. अहो, परिवार म्हणजे विश्वास असतो ना, आणि परिवार म्हणजे विश्वास असल्याकारणाने तुम्ही आम्हाला हे सर्व काही सांगायला हवं होतं. तुम्ही आमच्यापासून इथे ह्या सगळ्या गोष्टी लपून ठेवल्यात आणि आम्हाला मात्र इथे अंधारात ठेवला आहे. आमचा विश्वासघात केला आहे. का केलं तुम्ही असं? बोला ना, का केलं तुम्ही असं? असं इकडे आता पृथ्वीचा प्रश्न असतो. सोबतच प्रांजलसुद्धा ओरडून बोलत असतो आणि म्हणत असतो, काय झालं बापू? तुम्ही म्हणतात ना की फॅमिली म्हणजे विश्वास आणि त्या सगळ्या गोष्टी, मग आत्ता मात्र तुमचा विश्वास आणि त्या सगळ्या गोष्टी कुठे गेल्या? का नाही तुम्ही आम्हाला हे सगळं काही सांगितलं? आणि त्याचबरोबर इथे ह्या युगंधर निंबाळकरनी आम्हाला फसवून, त्याचबरोबर इथे आमच्या आईला फसवून ह्या मुलीसोबत लग्न केलं आहे. बापू आणि माई, तुम्ही नेहमी सांगता ना की विश्वास विश्वास हे सगळं काही असतं. मग आता मात्र तुमचा विश्वास कुठे गेला होता? तुम्हाला आम्हाला एकदासुद्धा इथे विश्वासात घ्यावंसं नाही वाटलं का? तुम्ही आम्हाला एकदासुद्धा विश्वासात का बरं नाही घेतलं? का बरं आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी का नाही सांगितल्या? तेव्हा मात्र इथे आता सगळेजण पाहत असतात. त्याचबरोबर बाबा, तुम्ही आमच्यासोबत असं का वागलात? तुम्हाला अशी काय गरज पडली की तुम्हाला ह्या मुलीसोबत लग्न करावं लागलं? सांगा ना बाबा, तुम्हाला आमच्या आईची आठवण एकदासुद्धा नाही का आली? बोला ना, बोला ना. तेव्हा मात्र पृथ्वी आता म्हणत असतो, तू ह्यांच्याकडे का आणि कशामुळे इथे उत्तर मागतोयस? हे उत्तर देण्याच्या लायकीचेच नाही येतं. आज एक बाप म्हणून ते हरलेले आहेत आणि बाप म्हणून त्यांनी मात्र हे जे काही केलंय ना, त्या सगळ्या गोष्टी आपण अजिबातच विसरायच्या नाही, असं स्पष्ट शब्दामध्ये आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर पृथ्वी मात्र इथे चिडलेला असतो. पण युगंधरला त्याला समजावून सांगायचं असतं. त्याला सांगायचं असतं की जरा तरी ऐकून घे, जरा तरी मी काय म्हणतो ते एकदा गोष्टी बघून घे. पण अजूनही तो मात्र काहीच बोलत नसतो आणि काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो. आता आनंदीच्या पुढे मात्र खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला असतो. आनंदी इथे आता विचार करू लागलेले असते की काय करू, कशा पद्धतीने मुलांना ह्या सर्व गोष्टी समजावून सांगू. काही जरी झालं ना तरी मुलांना मात्र हे सगळं समजावून सांगितलं पाहिजे आणि मुलांना एक गोष्ट दाखवून दिली पाहिजे की नाही मुलांनो, तुमचं काहीतरी चुकतंय. त्याचबरोबर इथे तुम्ही एकदा तरी विचार करा म्हणून. पण मुलं आता कोणाचीही मनस्थिती समजून घेण्याच्या याच्यामध्येच नाही आहेत. मग मी काय करणार आहे असा प्रश्न पुन्हा पुन्हा इथे आता तिच्या समोर येऊन उभा राहिलेला असतो.
एवढंच नाही तर आता मिताली म्हणत असते, बाबा आमच्या आईचं प्रेम एवढं तकलादू होतं का की तुम्ही ह्या आनंदीसोबत ह्या मुलीसोबत लग्न केलं आहे? सांगा ना बाबा, का तुम्ही ह्या मुलीसोबत लग्न केले? असं काय घडलं की तुम्हाला या मुलीसोबत लग्न करावं लागलं बाबा? बोला ना, द्या ना, प्रश्नाचं उत्तर तुम्ही का बरं देत नाहीत? असं सुद्धा आता इकडे ती विचारत असते. तेव्हा पृथ्वी म्हणत असतो, अगं तू ह्यांच्याकडून कसलं आणि कशा पद्धतीचं उत्तर मागतेस? कारण यांच्याकडे कसल्याही पद्धतीचं उत्तर नाही आहे. कारण हे मुळातच इथे खोटारडे आहेत आणि मुळातच खोटारडे असल्यामुळे हे काय उत्तर देणार आहेत आणि ह्यांच्याकडे काय उत्तर असणार आहे? अजिबातच नाही. तू ह्यांना कोणतंही उत्तर आणि कोणताही प्रश्न विचारू नकोस, असं स्पष्टपणे आता इकडे तो बोलत असतो. सोबतच आता मात्र इकडे पृथ्वी म्हणत असतो, आता एक एक करून माझ्या सर्व गोष्टी लक्षात येत आहेत. तुम्हीच इथे आनंदीला हे सगळं नाटक करायला सांगितलं. तुम्हीच आनंदीला असं सांगितलं की तू मुलांकडे जा आणि मुलांचं मन जिंकण्याचा प्रयत्न कर. आनंदीला बरोबर आमच्या आईच्या हातची जी काही थालीपीठाची रेसिपी आहे ती रेसिपी ते थालीपीठं बनवायला सांगितलं आणि तुम्हाला असं वाटलं की इथे आम्ही तिच्या हातचे थालीपीठं खाऊन हळूहळू आम्हाला तिच्याबद्दल प्रेम, आपुलकी आणि माया वाटेल आणि त्यानंतर तिला स्वीकारणं अगदीच पुन्हा चांगलं होईल. पण तसं मात्र अजिबातच झालं नाही. तेव्हा हे सगळं उलटं झालं. तुम्हाला कळत नाही की तुम्ही काय करून बसलात ते. फार चुकीचं वागलात तुम्ही. हे असं करायला नको होतं तुम्ही. का असं केलं तुम्ही? ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्हाला नेमकं सिद्ध काय करायचं होतं? असं आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा तुम्हीच इथे आनंदी इथे आमच्यासोबत माझ्या प्रोजेक्टला नकार दिला आणि मग आमच्या प्रोजेक्टला नकार दिल्यानंतर पुन्हा आनंदीला आमच्याकडे पाठवलं आणि आनंदीसोबत बोलून तुम्हाला असं दाखवायचं होतं की इकडे आनंदीमुळे आज तुम्हाला हे प्रोजेक्ट मिळते, म्हणजे सर्व क्रेडिट तुम्हाला आनंदीला द्यायचं होतं. असंच तुम्ही केलं, हो की नाही? बरोबर की नाही? तेव्हा मात्र आनंदी म्हणत असते, हे बघ पृथ्वी, तुझा काहीतरी चुकीचा गैरसमज होतोय. ह्या सगळ्या गोष्टीमधलं मालक साहेबांना काहीच माहिती नाही आहे. प्लीज तू असा चुकीचा अर्थ काढू नकोस. तेव्हा पृथ्वी भडकतो आणि म्हणत असतो, एक मिनटं, मी तुझ्याशी काहीच बोलत नाही आहे. मुळात मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे. तू आहेस कोण? आम्ही तुला आमचं कोणी मानतच नाही आहे. त्यामुळे हे नाटके तू माझ्यासमोर अजिबात करू नको, समजलं? आता मात्र इकडे ती मिताली म्हणत असते, म्हणजे त्या दिवशी वटपौर्णिमेची पूजा करताना तुम्ही आनंदीसाठी वडाची पूजा केलीत बाबा? तुम्ही आनंदीसाठी वडाची पूजा केलीत आणि त्या दिवशी आम्हाला असं दाखवून दिलं की तुम्ही आईला अजून विसरला नाही आहेत आणि आई मात्र तुमच्यासाठी सर्वस्व आहे, बरोबर की नाही? आनंदीसाठी तुम्ही वडाची पूजा केलीत आणि आमच्या आईला तुम्ही विसरून गेलात. मुलांनी आपल्या आईच्या बाजूने उभी राहत इथे खंबीरपणं आईची साथ देत युगंधरला प्रश्न विचारलेले असतात. बोला ना बाबा, तुम्ही खरंच आमच्या आईला विसरलात का? हेच त्यांचे प्रश्न सुरू असतात. पण आता मात्र इकडे पृथ्वी म्हणत असतो, खरं तर त्याच दिवशी आपल्याला हे सगळं काही समजायला हवं होतं. त्यांनी मात्र आपल्यापासून ह्या सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्या आणि सर्व गोष्टी लपवून ठेवल्यानंतर आता मात्र ह्यांच्याकडे काय उत्तर असणार आहे? यांच्याकडे कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नाही आहे आणि कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नसल्यामुळे आता हे तोंडावर पडले आहेत. कारण ह्यांनी तर आनंदीसोबत लग्न केले आणि आपल्याला मात्र अंधारात ठेवलं आहे, असं आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा मात्र इथे आनंदी पुन्हा म्हणत असते, मुलांनो हे बघा, ऐकून घ्या. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही मालक साहेबांना दोष देऊ नका. त्यांचा ह्या सगळ्या गोष्टीशी काही संबंध नाही आहे. आता मात्र छोटा प्रांजलसुद्धा बोलू लागतो. तो म्हणत असतो, नाही बाबा, तुम्ही आमच्या आईला फसवलं आहे. आमच्या आईला विसरून तुम्ही हे आनंदीसोबत लग्न केलं आहे. तुम्ही असं वागायला नको होतं बाबा. तुम्ही आमचा नाही तर आमच्या इथे नसलेल्या आईचासुद्धा आज विश्वासघात केला आहे. जर आईला हे सगळं समजलं असतं तर काय झालं असतं? तुम्ही आम्हाला इथे फसवलं आहे, असं आता इकडे ती लोकं बोलत असतात. आता मात्र स्पष्ट शब्दामध्ये पृथ्वी म्हणत असतो, हे सगळं करताना युगंधर निंबाळकर, तुम्हाला एकदासुद्धा लाज वाटली नाही का हो? तुम्ही इथे समाजाच्या नजरेत माहीत नाही, पण आमच्या नजरेतून पूर्णतः उतरलेला आहात. आम्हाला तुम्हाला बाप म्हणायची सुद्धा आता लाज वाटू लागलेली आहे.
असं म्हणत असतो. तेव्हा मात्र आता इकडे युगंधर जोरातच ओरडतो आणि म्हणत असतो, बाद झालं, ऐकून घे जरा. तेव्हा मात्र इकडे तो म्हणत असतो, नाही, आता मात्र मला काहीच ऐकायचं नाही आहे. आम्ही बोलणार आणि फक्त तुम्ही ऐकणार, असं पृथ्वी म्हणत असतो. त्यानंतर अशी कोणती गोष्ट घडली की तुम्हाला ह्या आनंदीसोबत लग्न करावं लागलं? शिल्पा म्हणत असते, हे बघ पृथ्वी, त्यावेळची परिस्थिती अशी झाली होती की त्यामुळे युगंधरला हा निर्णय घ्यावा लागला. प्लीज बाळा, जरा तरी ऐकून घे. तेव्हा तो म्हणत असतो, हा एकच ऑप्शन ह्या मालक साहेबांसमोर होता, आनंदीसोबत लग्न करण्याचा, आणि ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला इकडे विश्वास पटतोय? अजिबातच नाही. आम्हाला अजिबात ह्या सगळ्या गोष्टींचा विश्वास पटत नाही आहे. कारण इथे ह्यांनी आनंदीसोबत लग्न करून फक्त या घराला एक सून नाही, तर या घरामध्ये एक सावत्र आई आणली आहे, असं म्हटल्याबरोबर आता मात्र आनंदीला धक्काच बसतो. आनंदीला खूप जास्त वाईट वाटलेलं असतं की तिला सावत्र आई म्हटल्यामुळे. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कारण उद्याच्या भागामध्ये ना, इथे आता शिल्पा आनंदीवर ओरडत असते. ती म्हणत असते, सगळं ह्या आनंदीमुळे झालेलं आहे. आनंदीमुळे ह्या घरावर विघ्न आले. आनंदीमुळे आज मात्र इथे ह्या मुलांच्या मनामध्ये बापाविषयी विष पेरलं गेलं आहे. धनश्री म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टीला तू जबाबदार आहेस आनंदी. तू जर वेळीच हे सगळं काही सांगितलं असतंस तर आज मात्र पृथ्वी इथे भाऊजींबद्दल अशा पद्धतीचा विचार केला नसता. ह्या सगळ्या गोष्टीला तू जबाबदार आहेस. सगळेजण आनंदीला दोष देत असतात. आता आनंदी संध्याकाळी चेंज करून किचनमध्ये असते. तेवढ्यातच विद्याधर आलेला असतो. विद्याधर आल्याबरोबर तिच्या तोंडावर काळा रंग फेकतो आणि तिच्या तोंडावर काळा रंग फेकल्याबरोबर लगेचच म्हणत असतो, हॅपी होली, हॅपी होली, असं म्हणल्यानंतर आता मात्र तो तिच्या बाजूला जाऊन उभा राहतो आणि म्हणत असतो, काय मग आज मात्र मला तुमच्या ह्या भरलेल्या आयुष्यामध्ये काळे रंग आणून होळी खेळायला फारच मजा येते. तुला सांगू का आनंदी, खूप मजा आली मला अशी काळ्या रंगाची होळी खेळायला. आनंदी, हळूहळू करून मी तुझं सर्व अस्तित्व संपवणार आहे. तेव्हा आनंदी म्हणत असते, मी अजिबात असं होऊ देणार नाही. मालक साहेबांचं आणि मुलांचं नातं मी पुन्हा पूर्वीसारखं करेल आणि मालक साहेबांच्या या घराचं गोकुळ केल्याशिवाय मी शांत बसणार नाही, हा आनंदीचा शब्द आहे. तर पाहत रहा आनंदी. भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत